नमस्कार मंडळी, बातमी थेट येते कोकणातून। कोकणात भगवा फडकला। वैभव नाईक जिल्हा प्रमुख यांनी चमत्कार केला। नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांना जोरदार धक्का। 17 संचालक विजयी। शिंदे गट आणि भाजपाला भोपळाच। या महत्त्वाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने मोठी बाजी मारली। नेमकं काय झालंय, ती कोणती निवडणूक होती ज्यामध्ये नारायण राणेंना जोरदार धक्का बसलेला आहे, ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून जिल्ह्यातील या महत्त्वाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाची 20 वर्षापूर्वीची सत्ता उलथवून टाकली। यामध्ये जिल्हा प्रमुख असलेले आणि आताचे जे काही माजी आमदार म्हणून वैभव नाईक यांनी मोठा चमत्कार केला आणि सत्ताधारी भाजप शिंदे गटाचा दारुण पराभव केला। त्यामध्ये सगळीकडेच आर्थिक जी काही गणना झाली होती, भाजप आणि शिंदे गटाने आर्थिक गणित करून अनेक ठिकाणी पैशाचं वाटप केल्याचा दावासुद्धा ठाकरे गटाने केला होता। त्यामध्येच निवडणूक जी पार पडली आणि निकालाचा दिवस आला, त्यामध्ये भाजपला आणि शिंदे गटाला वाटत होतं की जनता ही पैशाला मतदान करेल, परंतु झालं उलटच। त्यांनी निष्ठा आणि जे काम करणाऱ्या शिवसैनिकांना निवडून दिला आणि सर्वच जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडल्या। जिल्ह्यातील महत्त्वाच्या आर्थिक सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे गटाने दणदणीत विजय मिळवत भगवा फडकवला। या निकालामुळे भाजप शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी चर्चा रंगलेली आहे। विशेष म्हणजे 17 पैकी 17 हे संचालक निवडणुकीत विजयी झाले, तर शिंदे गट आणि भाजपला भोपळासुद्धा फोडता आला नाही। या निकालानंतर ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले, ढोल ताशांच्या गजरात विजय साजरा केला। दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटात मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। कोकणातील राजकीय समीकरण बदलत असल्याचं चित्र या निकालातून स्पष्ट दिसत आहे। आर्थिक सोसायटी महत्त्वाची निवडणूक होती आणि निवडणूक ठाकरे गटाने सहजरित्या सगळीकडेच आपले संचालक निवडून आणून जिंकली होती। या महत्त्वाच्या निवडणुकीकडे संपूर्ण कोकणाचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। त्यामध्ये भाजपाचे अनेक बडे नेतेसुद्धा लक्ष देऊन होते, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून माजी आमदार वैभव नाईक यांनी आपली ताकद पणाला लावली होती। गेल्या काही महिन्यात ठाकरे गट कोकणामध्ये कमी झाला होता, मात्र शिवसैनिकांच्या मेहनतीने आणि वैभव नाईकांच्या मेहनतीने पुन्हा एकदा मोठा भगवा झेंडा फडकून मोठी निवडणूक जिंकली। या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती वैभव नाईक यांच्या रणनीतीची। स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचं जाळं मजबूत करणं, नाराज मतदारांना एकत्र आणणं आणि सहकार क्षेत्रातील जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करणं हे त्यांनी महत्त्वाचं काम केलं। आणि मतदानाच्या दिवशी जे काही अतिशय चांगलं वातावरण त्यांच्याकडून येत होतं, त्यामुळेच हा विजय सहजरित्या झाला। राजकीय विश्लेषकांच्या मते वैभव नाईक यांनी स्थानिक अस्मिता आणि शिवसेनेची जुनी नाळ यावर भर दिला। कोकणातील शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबत आहेत हा संदेश त्यांनी सातत्याने दिला आणि त्याचा फायदा निकालात दिसून आला। 17 संचालक ठाकरे गटाचे आले आणि विरोधकांना भोपळा मिळाला। निकाल जाहीर होताच ठाकरे गटाने एकतर्फी आघाडी घेतली होती। सर्वांनी मोठा जल्लोष व्यक्त केला। यावर नारायण राणे असेल किंवा त्यांचे सुपुत्र शिंदे गटातील निलेश राणे यांचा सुद्धा यामध्ये ज्या काही त्यांच्या शिलेदारांचा पराभव झाला। कोकणात अनेक वर्षे राणे कुटुंबाचा प्रभाव मानला जातो, मात्र या निकालामुळे त्या प्रभावाला मोठे आव्हान निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। विशेषतः तरुण मतदार हा आता ठाकरेंकडे वळल्याचं दिसत आहे। वैभव नाईक असतील किंवा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे बघत आता ठाकरे गटाने कोकणात चांगलीच मजल मारल्याचं दिसत आहे। या निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि उद्धव ठाकरे यांना हा विजय समर्पित करून त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोकणात हळूहळू करून छोट्या मोठ्या निवडणुका जिंकून पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा झेंडा कोकणात फडकेल का?
तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.